नमस्कार मित्रांनो. आजच्या वीकली मास्टरमाइंड सेशनमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत. वीकली मास्टरमाइंड सेशन याच्यासाठी असतो, की जे काही तुमचे क्वेश्चन्स आहेत किंवा आपण ऑटोमेशन ओएस हे टूल वापरतोय, तिकडे तुम्हाला काय चॅलेंजेस आले, तर ते चॅलेंजेस शेअर करण्यासाठीचा हा वीकली मास्टरमाइंड सेशन आहे आणि प्लस एक वीकली एक एनर्जी घेऊन आपल्याला पुढे जाण्याचा हा सेशन राहतो. ठीक आहे, मी माझं प्रेझेंटेशन शेअर करतो आणि आपण सुरुवात करूया. आय विल लॉग इन थ्रू लॅपटॉप. ठीक आहे. लॅपटॉपने लॉग इन करा सर. काहीच प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. जस्ट आपण फॉर्मॅलिटीज कंप्लीट करूयात. जस्ट वेट. ओके. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं वीकली मास्टरमाइंड सेशनमध्ये स्वागत आहे. आजचा को वीकली मास्टरमाइंड सेशन आपण कोड ऑफ ऑनरने सुरुवात करूयात. जसं की कोड ऑफ ऑनरमध्ये आपण भरपूर साऱ्या गोष्टी चेक करत असतो. भरपूर साऱ्या स्ट्रॅटेजी आपण ठरवत असतो. त्यामध्ये फर्स्ट आहे न्यू मेंबरचं वेलकम. आपल्या कम्युनिटीमध्ये काही नवीन मेंबर येतात, त्यांचं वेलकम करणं हे आपलं काम राहतं किंवा हे एक आपलं कर्तव्य राहू शकतं. सो फर्स्ट न्यू मेंबरचं मी वेलकम करतो. लास्ट वीकमध्ये आपल्याकडे करण गारमेंट मिस्टर अंबादास रेड्डी सर हे जॉइन झालेले आहेत. यशवंत सांगळे सर हे जॉइन झालेले आहेत आणि मुदिता योगामध्ये अनुराधाताई जे जॉइन झालेले आहेत. यांनी आपला ऑटोमेशन ओएसमध्ये एनरोल केलेलं आहे. त्यांचं कम्युनिटीमध्ये स्वागत. सर्वांनी त्यांचं वेलकम करा. जस्ट कमेंटमध्ये वेलकम टाइप करा. वेलकम, वेलकम, वेलकम करण गारमेंट, वेलकम यशवंत सर, वेलकम मुदिता योगा. चला, सुरुवात करूयात, पुढे जाऊया. नेक्स्ट वेलकम झाल्यानंतर रिस्पेक्ट द प्रायव्हसी इन ऑल ग्रुप. आपण सर्वजण वेगवेगळ्या ग्रुपमध्ये आहोत. 5 डेजचे वर्कशॉप असतील किंवा ऑटोमेशन ओएसच्या कम्युनिटीमध्ये असाल, तर आपल्याला काय करायचंय, सर्वांना आपल्या ग्रुपमध्ये रिस्पेक्ट ठेवायचा आहे किंवा एक प्रायव्हसी मेंटेन करायची. तिकडे स्पॅमिंग काही होता कामा नये. ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. त्याप्रमाणे आपल्याला पुढे काम करायचंय आणि अल्टिमेटली आपल्या सर्वांचं एकच ध्येय आहे, की फ्रीडम. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून आपला व्यवसाय आपल्याला रन करता आलं पाहिजे. हे एक एम आहे आपलं, हे एक ध्येय आहे. हे ध्येय आपल्याला अचीव्ह करायचं असेल तर टेक्निकल गोष्टींना आपल्याला जास्तीत जास्त टेक्निकल गोष्टींची हेल्प घेऊन आपण कमी वेळामध्ये जास्तीत जास्त लाँग पल्ला गाठू शकतो. सो आपल्याला काय करायचंय? फ्रीडम हे गोल अचीव्ह करायचंय. हे अचीव्ह करण्यासाठी आपल्याला काय-काय आपल्या ग्रोथवरती किंवा आपल्या बिझनेसच्या ग्रोथवरती आपल्याला कामं करावी लागणार आहेत. लर्न न्यू थिंग्स एव्हरी डे अँड ॲप्लाय अँड शेअर इन द ग्रुप. आपल्याला नवीन-नवीन गोष्टी शिकाव्या लागतील. फक्त शिकून चालणार नाहीत. त्या शिकलेल्या गोष्टी आपल्याला आपल्या बिझनेसमध्ये ॲप्लाय सुद्धा करायच्या आहेत आणि त्या ग्रुपमध्ये जर शेअर केल्या, तर त्याचा फायदा दुसऱ्या आपल्या ग्रुपच्या बाकीच्या मेंबरला सुद्धा होणार आहेत. सो मी ऑटोमेशन ओएसचे जे काही ग्रुप्स आहेत, ते सर्व मी ओपन करणार आहे. 5 डेजचे वर्कशॉपचे जे काही ग्रुप आहेत, ते सुद्धा सर्व ओपन करणार आहेत. म्हणजे इकडे काय होईल, एकमेकांना शेअरिंग होईल. फक्त एक काळजी घ्यायची, तिकडे स्पॅम होईल, असे मेसेज पाठवायचे नाहीत, तर नाहीतर परत मला ते ग्रुपमधनं लॉक करावे लागतील. ठीक आहे. चला पुढे जाऊया. जे काही आपण आपल्याला गोल अचीव्ह करायचे, ला अचीव्ह करण्यासाठी नवीन-नवीन गोष्टी शिकायच्यात, इम्प्लिमेंट करायच्यात आणि हे करत असताना क्लॅरिटी एक असणं गरजेचं आहे, की आपण जे काम करतोय ते प्रॉपरली करतोय का? आपण योग्य स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट करतोय का? कम्युनिटीमध्ये कम्युनिकेशन करून किंवा मार्केटिंग करत असताना किंवा ऑटोमेशन कोणतेही तुम्ही इम्प्लिमेंट करत असताना, तर ते प्रॉपर वेने चाललेले आहेत का? हे सुद्धा आपल्याला पाहणं गरजेचं आहे. याच्यासाठी ऑटोमेशन ओएसमध्ये आपण रेकॉर्डेड व्हिडिओ ठेवलेत. एक व्हिडिओ पाहायचा, तो व्हिडिओ पाहिल्यानंतर त्याच्यावरती काम करायचं. त्यामुळे काय होणार आहे तुम्हाला तिकडे क्लॅरिटी सुद्धा येणार आहे, की आपण जे काही काम करतोय, जो काही टास्क तयार करतोय किंवा जे काही ऑटोमेशन करतोय, ते प्रॉपरली वेने चालू आहे का? हे आपल्याला चेक करायचं ठीक आहे. आणि हे सर्व करत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणत्याही बिझनेसला नेक्स्ट लेव्हलवरती घेऊन जात असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट असते कन्सिस्टन्सी अँड इफिशियन्सी. जे काही कराल ते कंटिन्यूअस करणं गरजेचं आहे. कारण एक दिवस केलं, सेकंड डेला करणं बंद केलं किंवा 1 महिनाभर केलं त्यानंतर तुम्ही तिकडे पाहिलंच नाही, तर ही कन्सिस्टन्सी ब्रेक होते आणि एकदा कन्सिस्टन्सी ब्रेक झाली ना, परत त्या फ्लोमध्ये येण्यामध्ये आपला खूप वेळ जात असतो. सो
हे सातत्य आहे ना खूप महत्वाचं आहे. कोणत्याही बिझनेसमध्ये सातत्याने आपण जबरदस्त रिझल्ट अचीव्ह करू शकतो. डेली 1% इम्प्रूव्हमेंट. जर डेली तुम्ही 1% इम्प्रूव्हमेंट करत असाल, तर वर्षभरामध्ये 365% इम्प्रूव्हमेंट कधी झाली हे तुम्हाला सुद्धा कळून येणार नाही. आपण काय करतो सर्व कामं आपल्यासाठी अ, महत्त्वाची तर आपण सर्वच एकत्र घेऊन बसतो. त्यामुळे काय होतं, वेळ होते, बाकी काहीच होत नाही. डेली 1% डेली 3 टास्क घ्या. 3 टास्कवरती काम करा. नेक्स्ट डेला 3 टास्क असे आपण भरपूर सारे टास्क कंप्लीट करू शकतो आणि आपला जे काही गोल आहे ते अचीव्ह करू शकतो आणि त्यानंतर आपलं जे सक्सेस येणार आहे ना, ते जबरदस्त सक्सेस येणार आहे. मल्टिपल स्ट्रीम ऑफ रेसिडेन्शियल इन्कम हा सुद्धा आपला चालू करता येणार आहे. कन्सिस्टन्सी ठेवली, इफिशियन्सीने काम केलं तर रिझल्ट हे नक्कीच येणार आहेत आणि हे करत असताना आपण जे काही सक्सेस मिळवलं त्या सक्सेसला कॉन्ट्रिब्युशन सुद्धा असणं गरजेचं आहे. कारण आपण समाजामध्ये राहत असतो, तर समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो. या भावनेतून आपण सुद्धा समाजाला काही ज्ञानाच्या स्वरूपात म्हणा किंवा पैशाच्या स्वरूपात म्हणा, आपण दानधर्म करणं गरजेचं आहे. कारण युनिव्हर्सचा नियम आहे. तुम्ही जर एक गोष्ट दिली ना 10 गोष्टी तुमच्यासाठी युनिव्हर्स तयार करून ठेवत असतं. सो हे करणं गरजेचं आहे. ठीक आहे. ह्या फॉर्मॅलिटीज आहेत. कोड ऑफ ऑनर आपण आता कंप्लीट केलेलं आहे. पुढे जाऊया. कोड ऑफ ऑनर झालेला आहे आपला. त्यानंतर आता जे की आपल्या कम्युनिटीमध्ये आपण जे माइंडसेट आणि जे माइंडसेटवरती काम करत असतो. माइंडसेट ॲज अ बिझनेस ओनर आपण 2 गोष्टींवरती काम करत असतो. तर 2 गोष्टी कोणत्या आहेत? तर सर्वात महत्त्वाचं आहे की अफर्मेशन. आपल्याकडे जे काही आपण डे टू डे जे काही वर्क करत असतो ना, ते करत असताना जर आपण अफर्मेशनची साथ आपल्या माइंडला दिली, तर आपण चांगल्या गोष्टी अचीव्ह करू शकतो. माइंडसेट स्ट्रॉंग करण्यासाठी अफर्मेशन का गरजेचं आहे? कारण अफर्मेशन हेल्प युअर डिस्ट्रिब्यूट निगेटिव्ह थिंकिंग. निगेटिव्ह थिंकिंग काढण्यासाठी अफर्मेशन खूप कामी येतं. तुमचे नवीन हॅबिट बिल्ड करण्यासाठी आणि नवीन रूट इन युअर ब्रेन इन पॉझिटिव्ह थॉट. पॉझिटिव्ह थॉटचा एक नवीन रूट बिल्ड करण्यासाठी अफर्मेशन हे प्रॉपरली काम करतं. आणि आपल्या कम्युनिटीमध्ये आपण मराठीतले भरपूर सारे अफर्मेशन शेअर करत असतो. जर तुमच्याकडे अजून आले नसतील, तर मी ऑटोमेशन ओएसच्या कम्युनिटीवरती किंवा 5 डेज वर्कशॉपच्या कम्युनिटीवरती पुन्हा एकदा अफर्मेशनची फाईल एकदा शेअर करेल. जस्ट काय करायचंय, रात्री झोपताना आणि सकाळी उठल्यानंतर ते अफर्मेशन फक्त रीड करायचे. त्याचा रिझल्ट खूप जबरदस्त आहे. मी ट्राय करतोय. मला त्याचा रिझल्ट दिसतोय. प्लस जे काही माझे कम्युनिटीमधले मेंबर आहेत, त्यांना सुद्धा हा रिझल्ट दिसत आहे. ठीक आहे, ठीक आहे. ग्रेट, ग्रेट, ग्रेट. नाव हे अफर्मेशनची फाईल मी आपल्या सर्व ग्रुपवरती शेअर करेलच. त्यानंतर माइंडसेटला स्ट्राँग बनवण्यासाठी आपल्याला काय करायचंय आणखीन डेली एक्सरसाइजवरती लक्ष देणं गरजेचं आहे. कारण ॲज अ बिझनेस ओनर म्हणून आपण काय करतोय, डेली आपण अ, आपल्या ऑफिसमध्ये बसलेलो असतो. आपलं बैठे काम भरपूर चाललंय. मग आपल्याला काय करायचं 3 ठिकाणी आपल्याला काम करावं लागेल. एक आहे वॉकिंग. जर तुम्ही चालत असाल, जर टायमर लावून चालत असाल, तर 1 तास चालायचंय. जर काउंटर लावून चालत असाल, तर 10,000 स्टेप तुम्हाला चालायचे आहेत. याने काय होतं, तुम्ही ॲक्टिव्ह राहण्यामध्ये त्याचा खूप जबरदस्त हेल्प होत असते. डेली चालण्यामुळे किंवा डेली एक्सरसाइजमुळे त्याचा रिझल्ट आपल्या माइंडवरती ऑटोमॅटिकली होत असतो. सो हे करणं गरजेचं आहे. सर्वांग सुंदर व्यायाम प्रकार, सूर्यनमस्कार. YouTubeवरती भरपूर सारे सूर्यनमस्कार रिलेटेड व्हिडिओ आहेत. एखादा व्हिडिओ सिलेक्ट करा आणि सूर्यनमस्कार करायला सुरुवात करा. का करायचंय? कारण आपण जास्तीत जास्त बैठे काम करत असतो. त्यामुळे आपल्या शरीराला फ्लेक्सिबिलिटीची गरज असते. आणि ती फ्लेक्सिबिलिटी आपल्याला सूर्यनमस्काराशिवाय दुसरा कोणताही व्यायाम प्रकार आपल्याला देणार नाही. सो सूर्यनमस्कार सुरू करा. हळू सुरू करा. स्टेप बाय स्टेप त्याचे स्ट्रेंथ वाढवा. आज 10 केले, नंतर 15, 20 असे तुम्ही हळू स्ट्रेंथ वाढवू शकता. त्याने एक आपल्या शरीरामध्ये लवचिकता येत असते. थर्ड आहे मेडिटेशन. कारण वॉकिंग, सूर्यनमस्कार आणि मेडिटेशन ह्या 3 गोष्टी एकत्र आल्यानंतर आपला माइंड आपण स्ट्रॉंग करू शकतो. मेडिटेशन करत असताना मेडिटेशन म्हणजे हा आपला सर्वात मोठा गुरु आहे. तुम्ही 5 मिनिट मेडिटेशन करा, 3 मिनिट करा, 10 मिनिट करा, पण करणं गरजेचं आहे. कारण हे जर ज्यावेळेस तुम्ही करता ना, त्यावेळेस आपल्या माइंडला जबरदस्त एनर्जी प्राप्त होत असते. नवनवीन आयडिया येत असतात. ह्या आयडिया कुठून मिळतात? तर मेडिटेशनमधून. सो आपल्याला हे छोट्या-छोट्या ॲक्टिव्हिटी करणं गरजेचं आहे. ॲज अ बिझनेस ओनर आपल्याला माइंडसेट जर स्ट्रॉंग असेल ना, तर आपला बिझनेस सुद्धा आपण चांगल्या प्रकारे स्ट्रॉंग करू शकतो.
ठीक आहे. सो आपल्याला माइंडसेटवरती सुद्धा काम करायचं आहे. आता ॲज अ आपल्या या मास्टर माइंडमध्ये आपण तुमचे अचीव्हमेंट शेअर करत असतो किंवा तुमचे चॅलेंजेस असतात त्याच्यावरती काम करत असतो. सो आता आपण वन बाय वन अचीव्हमेंट शेअर करायचं आहे. त्यानंतर तुम्ही चॅलेंजेस काय फेस करताय ते चॅलेंजेस सुद्धा इकडे शेअर करायचे आहेत. मी फर्स्ट माझे अचीव्हमेंट सांगतो. या वीकमध्ये मी एक इव्हेंट अटेंड केला जो की बंगलोरला होता. सास मिलेनियर इव्हेंट म्हणून. तिकडे जाऊन भरपूर साऱ्या स्ट्रॅटेजी शिकलो. तिकडे मी, माझी टीम प्लस जे काही इंडियामधले जे काही कोचेस आहेत, ट्रेनर आहेत, ते सर्व आम्ही एकत्र आलो होतो त्या इव्हेंटमध्ये आणि त्या इव्हेंटमध्ये भरपूर साऱ्या गोष्टीवरती आमचं विचार-मंथन झालं. 2 दिवसाचा तो इव्हेंट होता. खूप साऱ्या स्ट्रॅटेजी शिकलोय, खूप साऱ्या गोष्टी लर्न केल्या आणि त्या आता आपण बिझनेसमध्ये सुद्धा इम्प्लिमेंट करतोय. कारण शिकणं कधीच थांबवायचं नसतं, कोणत्याही स्टेजला. एज फक्त हा नंबर आहे. तिकडे मी असे सुद्धा काही माझे मित्र पाहिले, जे 60 प्लस आहेत, पण ते सुद्धा नवीन लर्निंग घेण्यासाठी तिकडे इव्हेंटमध्ये आले होते. सो आपल्याला सुद्धा असे इव्हेंट अटेंड करणं गरजेचं आहे. त्याचा उपयोग आपल्याला आपल्या बिझनेसमध्ये होत असतो आणि नक्कीच त्या इव्हेंटमध्ये जे काही मी इनपुट घेतले ना, त्याचं आउटपुट तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये आपल्या कम्युनिटीमध्ये सुद्धा दिसून येईल. खूप साऱ्या आपण नवीन-नवीन गोष्टी इकडे इम्प्लिमेंट करणार आहोत. आपल्या ऑटोमेशन ओएसमध्ये सुद्धा खूप सारे फीचर येतायत, जे की तुम्ही माइंड ब्लोइंग व्हाल, की हे इतके जबरदस्त फीचर आपण इकडे आता लॉन्च करणार आहोत. ठीक आहे. हे माझं अचीव्हमेंट झालं. चॅलेंजेस आता तर नाही काय आले मला, पण चॅलेंजेस आल्यानंतर मी माझे चॅलेंजेस सुद्धा शेअर करत असतो. सो आता वन बाय वन तुम्ही तुमचे अचीव्हमेंट आणि तुमचे चॅलेंजेस शेअर करा. कारण वीकली मास्टरमाइंड सेशन हा तुमच्यासाठीच असतं, ना की मी बोलण्यासाठी. ठीक आहे. चलो वन बाय वन आता तुमचे अचीव्हमेंट शेअर करा आणि अ, हे अचीव्ह करत असताना काही चॅलेंजेस फेस केले का? हे सुद्धा शेअर करा. ओके. दत्ता सर, जस्ट तुम्हाला मी अनम्यूट करतो. तुमचे अचीव्हमेंट शेअर करा. या वीकमध्ये काय अचीव्हमेंट केलं? वन बाय वन आपण पुढे जाऊया. हॅलो, गुड इव्हनिंग. हां, नमस्कार सर. नमस्कार सर. सर्वांना नमस्कार. सर अचिव्हमेंट असं आता थोडंसं टाइमचं मॅनेजमेंट होत नाहीये. अचिव्हमेंट असं वेगळं काही नाही, पण वेबसाईट आणि ई बुक फनल वगैरे नवीन मला क्रिएट झालंय. वेबसाईटमध्ये पण चालू केले बऱ्यापैकी हं, हं, हं. आणि बाकीचं ऑटोमेशनचं वगैरे थोडंसं जसा वेळ मिळेल तसं मी बघतोय व्हिडिओज वगैरे. व्हिडिओज वगैरे थोडासा बघता. वेळेचा अभाव आहे थोडासा हं, म्हणून हं. चाललंय थोडंसं प्रयत्न. ओके. ग्रेट, ग्रेट. हे करत असताना काही चॅलेंजेस आले का? ई-बुक फनल लॉन्च करताना किंवा ऑटोमेशन ओएसमध्ये काय चॅलेंजेस आले का, की तिकडे स्टक झालं होतं सर, त्याच्याबद्दल काय मला हेल्प हवी आहे काय? चॅलेंजेस सर ते वेबसाईटमध्ये झाले होते, पण ते तुम्ही रिझॉल्व्ह करून दिले. हं, ते हं, हं. वेबसाईटमध्ये सारखी तो आपला 404 चा काहीतरी एरर आहे का? हां, बंद हां. व्हायची ना. मग ते आता तुम्ही परत सगळं ते करून दिलं. डाउन झाले नाही ना, परत ते आपण नाही, नाही, नाही. सॉल्व्ह परत केलं. नाही, परत नाही, परत नाही. आता कधी म्हणजे डायरेक्ट वेबसाईट टाकली ना Googleला कुठे कोणत्या डिव्हाइसला विदाऊट लिंक हं, हं. डायरेक्ट ओपन होते. अगोदर 1-2 दिवसाला बंद व्हायचे. हं, हं, हं. आता बंद नाही होत. हं, हं. त्यावेळेस समजलं का बॅक एंडला काय इश्यू होता? तर आपल्या हो, हो. डोमेनमध्ये ना मल्टिपल एंट्री झाल्या होत्या. त्यामुळे त्यामुळे. सीनेमच्या मल्टिपल एंट्री झाल्यामुळे काय होत होतं, तो लॅग करत होता. त्यामुळे बरोबर. आपण काही एंट्री काढल्या की तो एकदम स्मूथ वगैरे चालू लागला. आता एकदम स्मूथ झाला. आता परत अडथळा ग्रेट, निर्माण नाही झाला काही. ग्रेट, ग्रेट. आता काय करा जस्ट तुमचं जे ई-बुक फनल आहे ना, त्याच्यावरती Facebookची ॲड रन करायची. तिकडून लीड आणायची. पण बिफोर ॲड रन करण्याच्या अगोदर बॅक एंडचं थोडंसं ऑटोमेशन सुद्धा करून घ्या, की लीड एखादी आली, तर त्याला एक ऑटोमॅटिकली WhatsAppचा मेसेज गेला पाहिजे, ईमेलचा मेसेज गेला पाहिजे. आपलं तिकडे एपीआयद्वारे सुद्धा WhatsAppचा मेसेज पाठवू शकतो किंवा इंडिव्हिज्युअल तुमच्या फोनचा वापर करून सुद्धा मेसेज पाठवू शकतो. ओके सर, चालेल. ठीक आहे. एकदा ट्राय करा. काही इश्यू असेल किंवा काही हेल्प लागत असेल तर माझ्याशी कनेक्ट करा आपण. तो ते सॉर्ट आउट करूया. कारण एकदा ना फ्लो तयार झाला ना, तर ते ऑटोमेशन थ्रू सीआरएममध्ये जो काही लीड येते ना, त्याला नर्चर करण्यासाठीची जी फास्ट प्रोसेस असते ना, ती होऊन जाईल. बरं, चालेल सर. ठीक आहे. चलो. ग्रेट, येस ग्रेट, सर. ग्रेट. नाईस शेअरिंग, नाईस शेअरिंग. ठीक आहे. चलो. नेक्स्ट नेक्स्ट पुढे जाऊया. ओके, नेक्स्ट यशवंत सर, जस्ट तुमचं अचीव्हमेंट फर्स्ट आहे तुम्ही एनरॉल केलं. वेलकम, वेलकम. मी सांगतो तुमचं अचीव्हमेंट. चलो.
तुम्हाला अनम्यूट करतो. जस्ट काय शेअर करायचं असेल तर शेअर करा. कसं वाटतंय की 2-3 दिवसापासून तुम्ही प्लॅटफॉर्म वापरताय? काय आहेत तुमच्या भावना? सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार माझा. नमस्कार सर. आता तर एक तिसरा-चौथाच दिवस आहे आपल्याला ऑनबोर्डिंगचा कॉल झाल्यानंतर. मी व्हिडिओज वगैरे वॉच केले. पण त्याच्यामधलं पण कसं आहे, की काही इम्प्लिमेंट मी केलं नाही. कारण मी थोडंसं यांच्याशी आपला अनंत सर. हां, त्यांच्याबरोबर पण मी थोडंसं हे करतोय. आज पण त्यांचा माझा 1 दीड-2 तासाच्या वरती कॉल झाला होता. तर हं, हं. त्यांच्याकडून समजून घेऊन आता बरचसं म्हणजे त्यांनी सांगितलं होतं तर जवळपास शॉप ॲक्ट काढून घेतलं. नंतर आपलं उद्यम आधारचं झालेलं आहे. जी-एस-टी फक्त राहिलेला आहे माझा आणि आज हं, एक पेज पण क्रिएट केलं. त्यामध्ये आता क्रिएटिव्हज वगैरे इमेजेस आणि बाकीचे सगळं अजून टाकायचं आहे. ते पुढच्या हं, हं, कॉलमध्ये होईल. तर आता तर जर्नी मी सुरू केलेलं आहे. आफ्टर माझं पण एज आता 60 आहे. मी हं. आफ्टर द एज ऑफ 60 आय एम स्टार्टिंग एव्हरीथिंग. बट आय हॅव फुल कॉन्फिडन्स दॅट आय विल डेफिनिटली जे कन्सिस्टन्सी, कमिटमेंट जी आहे ती डेफिनिटली ठेवेल हे करून आणि चांगले रिझल्ट्स आपल्याला जे शेवटी काय की आपलं सॉफ्टवेअर किंवा सगळे आपल्याकडे टूल्स जरी असतील, पण आपण जर त्यावरती इम्प्लिमेंट काही केलं नाही, तर ते झिरो म्हणजे ते त्याचा उपयोग स्टॅटिक नाही. तसंच बरोबर, राहणार. त्याचा उपयोग होणार नाही. तर ते बरोबर. डेफिनिटली इम्प्लिमेंट करून मी बोलण्यापेक्षा करून दाखवेल. ते आत्ताची माझी सुरुवात आहे. एकदा मला जजमेंट आलं, तर मी तेवढा टेक सॅव्ही आज मी आनंद सरांना पण दाखवला. मी व्हिडिओ क्रिएशन, एआयच्या ह्याच्यामध्ये प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग केलेलं आहे, की कुठलंही करायचं झालं तरी मला काही हे नाही. माइंड हं. मॅपिंगचं तर मी हजारो माइंड मॅप्स बनवलेले आहेत. आता आपण पण ग्रेट, माइंड ग्रेट, मॅप जे ग्रेट. बघितला, आता आपण पण एक माइंड मॅपवरती प्रेझेंटेशन दिलेलं आहे. तर हां, हां. माझ्याकडं म्हणजे ड्रॉ माइंड म्हणा, सिंपल माइंड म्हणा, माइंड मॅनेजर म्हणा, हां. माइंड मोडो म्हणा, इतक्या प्रकारचे माइंड मॅप्स मी सगळ्या ॲपमध्ये म्हणजे सगळे पेड आहेत माझ्याकडं आणि त्यामध्ये मला आवड आहे म्हणजे अशी टेक्निकल सगळं हे करण्याची आणि हं. आत्ता बऱ्यापैकी मी हे केलं होतं. माझं मध्यंतरी एक 69 दिवसामध्ये मी जवळ-जवळ साधारणतः 700 किलोमीटर मी चाललो होतो. म्हणजे तो ग्रेट, माझा ग्रेट. नेहमी चालण्याचा रेग्युलर 8 ते 10 किलोमीटर मी कव्हर करतोच अगदी याच्यामध्ये. हं, नाही हं. म्हटलं तरी म्हणजे 5-6 किलोमीटरच्या खाली मी कधी चालतच नाही डेली. तर तो हं, एक हं. 22 जुलैपासून माझा थोडा ब्रेक झाला होता तो. आता त्याला मी परत सुरू केलेलं आहे. आजचं पण माझं जवळ म्हणजे 6.5-7 किलोमीटर आज पण माझं चालणं झालेलं आहे. तर ग्रेट, ते ग्रेट. मी कारण ते डेफिनेटली करतो. आपल्याला माइंड स्ट्रॉंग राहण्यासाठी ना, ते एनर्जी बिल्ड करण्यासाठी ते खूप महत्वाचं आहे. छोट्या-छोट्या गोष्टी असतात, पण त्या हो, खूप हो. इम्पॅक्ट करतात. अगदी, अगदी आणि अफर्मेशन्स पण मी डेली करतो. पहिलं हं, उठलं की पहिल्यांदा 4 वाजता माझा दिवस सुरू होतो. 4 वाजता माझं मेडिटेशन. मग ॲट अ स्ट्रेच मी कधी-कधी 1 तास होतं, नाहीतर मग मी 20 मिनिट्स, 20 मिनिट्स, 30 मिनिट्स, 30 मिनिट्स असं करतो. हं, हं. 20-23 टाईम्स. पण जेवढं एज आहे तेवढे मिनिटं आपलं मेडिटेशन व्हावं म्हणून आहे. रीडिंगची एक खूप सवय आहे. माझ्या मागे पण इथं बुक्स बघत असाल. ग्रेट, ग्रेट, आणि ग्रेट. जबरदस्त. 400-450 पुस्तकं मी बऱ्याच वेळा अशी काही पुस्तकं आहेत जी 8-8, 10-10 वेळा वाचलेली आहेत. आत्ता पण सध्या जी वाचण्याचं चालू आहे, तर हे 2 माझ्या बाजूलाच असतात. हं, यू हं. जस्ट नीड टू बिलीव्ह इट आणि फॉरगिव्ह एव्हरीवन फॉर एव्हरीथिंग. ही अशी 2 पुस्तकं चालू आहेत. त्याच्या व्यतिरिक्त माझे माइंड मॅपिंग, कॅलिग्राफी, हँडरायटिंग इम्प्रूव्हमेंट वरती पण काम चालू असतं. तर त्यामुळं कसं आहे की माइंड फ्रेश राहतं आणि एकही दिवस माझा असा जात नाही, मी नवीन काही शिकलेलं नाहीये, नवीन काही ऐकलेलं नाहीये किंवा नवीन काही केलेलं नाहीये. ईदर आय ग्रेट. लर्न इट, ईदर आय वॉच इट असं हे माझं चाललेलं असतं. त्यामुळे आपण जर्नलिंग पण मी ऑन द करतो. ट्रॅक आहात तुम्ही म्हणजे. हां, आत्ता तरी म्हणजे आहे याच्यामध्ये. आता टेक्निकॅलिटीज थोडंसं आता हे जे आहे ते समजून एकदा ते ॲप वगैरे लक्षात आलं तर आय कॅन हँडल मायसेल्फ म्हणजे आणि मी जेवढा मी बिझी राहतो त्यावेळेस मी जास्त आउट परफॉर्म करतो. म्हणजे ज्यावेळेस बिझी नसतो त्यावेळेस मला काही एक गोष्ट देखील करायला व्यवस्थित होत नाही. असं म्हणजे थोडक्यात एक पॅटर्न होतं पूर्वी. हं, हं, पण हं. तरी 2017 पासून जेव्हापासून मला माइंड मॅप्स हे झालेले आहेत, तर 2017 पासून मी डेली माझ्या टेबलला फाईल कुठली किती तारखेला आली आणि त्याच्यावरती मी काय ॲक्शन घेतली आणि ती म्हणजे जनरल इनवर्ड कधी झाली, माझ्या ब्रँचला इनवर्ड कधी झाली होती माझ्या असिस्टंटकडं. मी काय त्याच्यावरती कारवाई केली ती परत जनरल आउटवर्ड कधी झाली. हे 2017 पासून तर डेली माझ्याकडं म्हणजे आत्ता पण आहे माझ्याकडं आणि ते पण रेकॉर्ड आहे. मोबाईलमध्ये आहे. हां, हं. असं एक पर्टिक्युलर राहण्याची सवय आहे. तर डेफिनिटली आय विल गिव्ह माय बेस्ट आणि जे काही जास्तीत जास्त हे करता येईल, ते डेफिनिटली करेल. हं. मला आणि ग्रेट, बोलण्याची ग्रेट. संधी दिली त्याबद्दल थँक यू. आणि चॅलेंजेस तर येत राहतात आणि चॅलेंजेस शिवाय तर आपल्याला मजा नाही सर. नवीन-नवीन हां काही आणि चॅलेंजेस नाही आले काय इकडे चॅलेंजेस शेअर करण्यामागचं एक उद्दिष्ट काय आहे आपला, की तुम्ही एखादं चॅलेंजेस शेअर केलं, तर जे ऐकणार आहेत, कारण हे रेकॉर्डिंग त्यांना पण पाहणारे हो, सुद्धा भरपूर जण असतात. जे अगदी, मास्टर अगदी. माइंडमध्ये येत नाहीत, ते रेकॉर्डिंग पाहतात. मग रेकॉर्डिंग पाहत असताना तुम्ही एखादं चॅलेंजेस सांगितलं, त्याचं जर मी प्रॉपरली ॲन्सर दिलं, तर त्याचा उपयोग आपल्या कम्युनिटीला होत असतो. कम्युनिटीला तो होतं. आपण काय करत असतो, इकडे कम्युनिटीच्या याच्यासाठी तुमचे अचीव्हमेंट सुद्धा शेअर करायला सांगतो आणि इव्हन चॅलेंजेस सुद्धा शेअर करायला सांगतो. चॅलेंज. तर छोट्या-छोट्या गोष्टी असतात, तिकडे आपण स्टक होत असतो. बरोबर आहे आणि ती एखादी ते गोष्ट कुणाला मोठी एकमेकांच्या असते. हेल्पने आपण पुढे जायचंय. दॅट्स इट. तेवढं ते
त्यासाठी आपण चॅलेंजेस शेअर करण्यासाठी सांगत असतो इकडे. येस, येस, येस. नाईस, नाईस शेअरिंग सर. थँक वेलकम, यू. वेलकम पुन्हा एकदा तुमचं आणि नक्कीच ही जर्नी तुमच्यासाठी थँक यू सर. जबरदस्त अशी राहणार आहे. ठीक आहे. आणि इन थँक यू सर. फ्युचरमध्ये आपल्याकडे ऑटोमेशन ओएसमध्ये नवीन-नवीन फीचर येतात. आत्ता मी काय करतो आता आता बाकीचे मेंबर नाहीत. आपण थोडेसे फीचर मी आत्ता तुम्हाला इकडे सगळ्यांना शो करतो. ओके. आणखी एक सपोर्टसाठी तुम्हाला आणखीन काय हेल्प लागणार आहे ना, त्याची सुद्धा आत्ता मी काही थोडेसे टिप्स देतो इकडे, की ऑटोमेशन ओएस वापरत असताना तुम्हाला जर काही टिप्स हवे असतील किंवा हेल्प हवी असेल ऑन द स्पॉट, तुम्ही फक्त फ्रायडेची वाट न बघता जर तुम्हाला त्याच्या अगोदर काही हेल्प हवी असेल, तर ती कुठून घ्यायची? याचा एक माइंड मॅप तुम्हाला सांगतो, की कशाप्रकारे करता येईल. ओके. ठीक आहे. आणि आपलं फ्रायडेला 8:30 लाच असणार आहे का आपलं रोज म्हणजे एव्हरी फ्रायडेला हां, कसं एव्हरी असणार ते? फ्रायडेला 8:30लाच राहतो. ओके. म्हणजे कसं होईल, की मला तो टाईम ब्लॉक करता येईल. म्हणजे तो एकदा नाही, नाही. 8:30 एव्हरी वाजता फ्रायडे 8:30 ते 9:30 ओके. चालतो. ठीक आहे, ठीक आहे. जर आपला टॉपिक काही नसेल, तर मग 9 वाजेपर्यंत चालतो. हां, ठीक. ते ठीक आहे. पण चालू 8:30 वाजता होतो हां, म्हटल्यावर तुम्हाला 8:30 मला तो वाजता ब्लॉक करता येईल. ठीक एव्हरी आहे. फ्रायडेला चालू होणार आणि लाईफ टाईम चालणार. जोपर्यंत आपण आहोत कम्युनिटीमध्ये तोपर्यंत चालणार. त्याला पण माझं ब्रेक नसतो. इव्हन जर ब्रेक कधी असतो, ज्यावेळेस आपला 5 डेजचा वर्कशॉप चालू असतो, ज्यावेळेस हां, हां. लाईव्ह इम्प्लिमेंटेशन करत असतो, त्याच दिवशी जर फ्रायडे आला ना, तर त्या दिवशी फक्त हे असतो ओके, ओके. आपला 5 डेज चालू असतो ना, त्या दिवशी तो फक्त वीकली मास्टरमाइंड बंद असतो आपला. कारण माझं फ्रायडेलाच काय होतं, की एक आमच्या इथं ऑर्फनेज आहे, अनाथ आश्रम आहे. तर त्या मुलांना मी म्हणजे कॅलिग्राफी, हँडरायटिंग इम्प्रुव्हमेंट आणि माइंड मॅपिंग हे फ्रीमध्ये शिकवतो. तर हं. ते 5:30-6 वाजता ती मुलं शाळेतून वगैरे येतात. तिथून पुढं माझं होतं चालू. म्हणजे 8:30च्या आतमध्ये 8:15ला मला घरी यायला बाकी काही नाही. ओके, ओके. 8:30 पर्यंत होईल चालू, काही प्रॉब्लेम नाही. येस, आणि येस. याचं चालेल, चालेल. रेकॉर्डिंग आपल्या प्लॅटफॉर्मवरती सुद्धा मिळून जातं. येस. ठीक आहे. चलो. चला आता मी काही ऑटोमेशन ओएस मधले काही फीचर सांगतो जे की तुमच्या खूप कामाचे आहेत. ओके. मी माझं स्क्रीन शेअर करतो पुन्हा एकदा. जस्ट वेट. ऑटोमेशन ओएस. ओके. आता आपल्या प्लॅटफॉर्मवरती ना काही अशा गोष्टी आहेत, की सपोज तुम्हाला कुठे अडचण आली, तर इकडे एक जबरदस्त हेल्पचा सेक्शन आपण ठेवलेला आहे. या हेल्पच्या सेक्शनमध्ये जायचं. इकडे कोपऱ्यामध्ये. इकडे काय आहे तुम्हाला व्हर्चुअल स्वरूपात सर्व काही हेल्प आहे. सपोज तुम्ही लीड जनरेशनमध्ये काम करताय. सपोज तुम्हाला लीड जनरेशनमध्ये शॉप तयार करायचा आहे. पहिली ॲक्टिव्हिटी आपल्या ही शॉप तयार करण्याची. आता शॉप तयार करत असताना कसा शॉप तयार करायचा? शॉपचा सेटअप कसा करायचा? तर इकडे स्टेप बाय स्टेप इन्फॉर्मेशन आपण दिलेले आहेत, की पहिली स्टेप काय घ्यायची आणि इव्हन स्नॅपशॉट घेऊन टाकलेले म्हणजे आपल्याला काही वेळेस कसं होतं, की आपल्या 2-3 मेमरीज असतात. आपण व्हिडिओ पाहून शिकतो, आपण इमेज पाहून शिकतो, आपण ऐकून शिकतो. 3 प्रकारच्या मेमरीज आपल्या असतात. तर तिन्ही प्रकारचा सपोर्ट आपण इकडे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. सपोज तुम्हाला इमेज पाहून लगेच लर्निंग होतं, तर तुम्ही इकडून लर्निंग करू शकता. की शॉप तयार करायचं. मग कुठे इकडे शॉपमध्ये जायचं, शॉप बिल्डरमध्ये जायचं. स्टेप बाय स्टेप प्रोसेस काय? ही इन्फॉर्मेशन टाकायची. नेक्स्ट, नेक्स्ट, नेक्स्ट आणि तुमचं शॉप रेडी. म्हणजे हे प्रत्येक गोष्टीसाठी तुमच्यासाठी हे दिलेलं आहे. प्रत्येक गोष्टीसाठी. म्हणजे प्रत्येक जे काही फीचर आहे त्याच्यासाठी इनबॉक्समध्ये इनबॉक्स कसा वापरायचा, WhatsAppचे टॅब कसे वापरायचे, मेटाचा एपीआय इकडे कनेक्ट कसा करायचा, त्याचे मेटाचा टॅबमधून म्हणजे मी मेटाकडून जे काही रिव्हर्स मेसेज येतात, ते कुठे पाहिजे? तर इनबॉक्समध्ये. तर हे कसं पाहायचं? सर्व काही सेटिंग इकडे. ठीक आहे. आता ही झाली इमेजच्या स्वरूपातली माहिती. व्हिडिओच्या स्वरूपातली माहिती तर आपण काय करतोय आपला कम्युनिटीमध्ये जातोय. कम्युनिटीमध्ये community.automationos.in इकडे आपले कोर्स आहेत. ते कोर्स पाहतोय. हे झालं प्लस आणखीन एक फीचर इकडे आहे, जे की हिडन आहे. तुम्ही मे बी पाहिलं नसेल, तर ते एक सांगतो. जे की आता तुम्ही आपल्या ऑटोमेशन ओएसच्या WhatsAppच्या कम्युनिटीमध्ये पाहताय, की दररोज नवीन-नवीन काहीतरी अपडेट येतात. एक नवीन-नवीन फीचर येतात. तर ते फीचर अपडेट कुठून मिळणार आपल्याला? तर इकडे एक ऑप्शन आहे अनाउन्समेंट. हा जो अनाउन्समेंट आहे, इकडे लेटेस्ट अपडेट आपल्याला इकडे कळवून येतात. आत्ताचं लेटेस्ट अपडेट 229 कोचिंग फनल टेम्प्लेट इस लाईव्ह. हे आत्ताचं लेटेस्ट अपडेट आहे. पण आत्ता तुम्ही रिसेंटली जॉइन केलेले जुने अपडेट तुम्हाला माहीत नाहीत, काय झालं होतं, काय नाही. तर त्याच्यासाठी काय करायचं एक सिंपल वे आहे.
मी इकडे हायलाइट करून दाखवतो. हे अपडेटला क्लिक केलं, त्यानंतर इथे सी ऑल चेंजेस नावाचं एक टॅब आहे, छोटासा आहे. त्या टॅबला क्लिक करा. तुमच्या समोर जबरदस्त एक कन्सेप्ट ओपन होईल. इकडे बॅक एंडचे जे काही आतापर्यंत जे अपडेट आलेले आहेत, जे काही सेटिंग झालेले आहेत किंवा जे काही फीचर लॉन्च झालेले आहेत, त्याची इन्फॉर्मेशन सी ऑल चेंजेस मध्ये तुम्हाला मिळणार आहे. मी सी ऑल चेंजेसला क्लिक केलं. इकडे आपल्याला पूर्णपणे कॅटलॉग म्हणजे सर्व काही माहिती इव्हन व्हिडिओच्या स्वरूपात, मेसेजच्या स्वरूपात सर्व काही इकडे मिळत आहे. ठीक आहे. हे एक जबरदस्त फीचर आहे. इव्हन तुम्ही सर्च एंट्रीमध्ये तुमचे कीवर्ड टाकू शकता. सपोज मला शॉप रिलेटेड अजून माहिती नाही, तर मी काय करेल, इकडे शॉप टाकेल आणि फिल्टर इकडे सर्चला क्लिक करेल, तर शॉप रिलेटेड जेवढे काही आपले इकडे अपडेट आले होते ते तुम्हाला इकडे दिसायला लागतील. ठीक आहे. लीड जनरेशन, ऑल एंट्री, ओके, हे वर्क करत नाही. ठीक आहे. अशी इकडे सर्व काही अपडेट तुम्हाला एका ठिकाणी मिळणार आहेत. मग तुम्हाला इकडे छोट्या-छोट्या व्हिडिओच्या स्वरूपात आहेत. काही वेळेस काय होतं, की मला इमेज पाहून समजत नाही किंवा व्हिडिओ पाहून समजत नाही. तर इकडे शॉर्ट अँड स्क्रिप्ट आपण व्हिडिओ बनवलेत, की काय करायचं. इव्हन त्याचं एक्सप्लेनेशन सुद्धा दिलेलं, की हाऊ इट्स वर्क. गो टू कोर्स, कोर्समध्ये लिस्टच्या अंदर जावा. त्यानंतर डुप्लिकेट करा, क्लोन करा. हे इकडे लिखित स्वरूपात सुद्धा आहे. म्हणजे प्रत्येक वेळेस फ्रायडे सेशनची वाट बघण्याची गरज नाही. तुम्हाला जर काही अडचण आली, तर जस्ट इकडे जायचंय अनाउन्समेंटमध्ये आणि इकडे ऑल चेंजेसमध्ये जायचं. तुम्हाला लेटेस्ट अपडेट इकडून कळून येणार आहेत. ठीक आहे. ही एक गोष्ट. त्यानंतर आता लाईव्हमध्ये तुम्ही काम करताय. सपोज लीड जनरेशनमध्ये तुम्ही तुमचं लँडिंग पेज बनवलं, वेबसाईट बनवली. तुमची जी काही लीड आहे, ती तुमच्या लीड मॅनेजमेंटमध्ये यायला लागली. आता लीड मॅनेजमेंटमध्ये एक कन्सेप्ट आपण इकडे इन्सर्ट केले, फिल्टरची कन्सेप्ट. फिल्टरच्या कन्सेप्टने काय होतं, सपोज आता मी वेबिनार 1 ची जी काही लीड आली ना, ती एका ठिकाणी पाहतोय. पण मला फिल्टर लावायचं आहे, की माझे जे काही वेगवेगळ्या पद्धतीने फिल्टर लावू शकतो. सपोज इकडे बघा फिल्टरचे कितीतरी प्रकार आहेत. असाइन टू, मी माझ्या क्लायंटला किंवा आपल्या स्टाफला कोणकोणती लीड असाइन केली, ती सुद्धा आपल्याला एका ठिकाणी बघायला मिळणार आहे. फिल्टर बाय क्रिएटेड ऑन, फिल्टर लीड क्वालिटी, फिल्टर बाय टॅग. टॅग ही कन्सेप्ट जबरदस्त आहे, की माझे 5 डे वर्कशॉपचे पार्टिसिपेंट कोण आहेत? मला ते ॲट अ टाईम फाइंड आउट करायचे आहेत. किंवा बूट कॅम्पचे पर्चेस केलेले किती जण आहेत? ते मी फिल्टर लावू शकतो आणि इव्हन विदिन सेकंदमध्ये तोच डाटा माझ्यासमोर येणार. म्हणजे इकडे आपल्याकडे 10,000 20,000 डाटा आहे, पण मला फक्त तो पर्टिक्युलर डाटा पाहिजे. तर ते आपण इकडे फिल्टर करू शकतो. इव्हन आणखीन 2 फीचर आहेत इकडे जबरदस्त. म्हणजे आता हे तुम्ही कोणत्या पद्धतीने वापरताय त्याच्यावरती डिपेंड आहे. इकडे आणखीन 2 फीचर आहेत. एकच मिनिट. इनिशियल डाटा, ही डाटा वाईज लास्ट 30 डेज, इनिशियल डेट, अपॉर्च्युनिटी व्हॅल्यू. ओके. इकडे जबरदस्त फिल्टर आहे. तुम्ही एकदा वापरून पहा. याने काय होईल, की तुम्हाला जे काही खूप साऱ्या कन्सेप्ट असतात. सपोज आता हे सीआरएम मध्ये झालं. आता हे जर मला कॉन्टॅक्ट मध्ये करायचं असेल, तर कॉन्टॅक्ट मध्ये एक जबरदस्त फीचर आहे, ते सुद्धा सांगतो. इथे जो हा टॅगल बार आहे, हा बार, याला क्लिक करायचं आणि इथे एक जबरदस्त मॅजिक दडलेलं आहे. काय मॅजिक आहे पहा. तुम्ही टॅग वाईज सॉर्ट आउट करू शकता, ग्रुप वाईज सॉर्ट आउट करू शकता. इव्हन आपल्याला स्टेज वाईज, पाइपलाईन वाईज इकडे सॉर्ट आउट करू शकता. सपोज मी इथलं जबरदस्त सोर्स वाईज. आता सोर्स जी लीड आली, ती माझी एखादी लीड फॉर्म फिलअप करून आली येऊ शकते. काही जण मेटाकडून येऊ शकतात. काही जणांनी अपॉइंटमेंट घेतलेली, आपल्या कॅलेंडर बुकिंग केलेले, काही पॅब्लिकडून आले किंवा काही बल्क मेसेजिंग. म्हणजे हा डाटा कुठून आला, हे सुद्धा आपल्याला सॉर्ट आउट करता येतं. इव्हन WhatsApp मधून आला, लाईव्ह चॅट मधून आला, Instagram मधून आला. हा डाटा आपण कुठून आला त्याला आपण सॉर्ट आउट करू शकतो विदिन काही सेकंदमध्ये. सपोज मला WhatsApp मधून किती लीड आली, तर मी काय करेल, इथे मेटा फॉर्मला क्लिक करेल, ॲप्लाय करेल. मला फक्त माझ्यासमोर मेटाकडून जे एम्प्लॉय जे ज्यांनी फॉर्म फिलअप केलेला आहे माझा ऑनलाईन मधला, त्याची लीड माझ्यासमोर दिसणार आहे.
ठीक आहे. म्हणजे हे फिल्टर खूप कामाचे. जस्ट इकडे तुम्ही ट्राय करा, की कोणकोणत्या पद्धतीने तुम्हाला फिल्टर करता येईल. ठीक आहे. स्टेजेसमध्ये तर ठीक आहे. पाइपलाईन या वेगवेगळ्या ज्या पाइपलाईन तुम्ही बनवताय त्या पाइपलाईनच्या रिलेटेड तुम्हाला सॉर्ट आउट करायचं एखाद्या पाइपलाईनमध्ये कसा डाटा आला हे पाहायचं असेल तर ते सुद्धा करू शकता. इव्हन आणखीन एक क्वेश्चन मला प्रत्येक वेळेस काही बिझनेस ओनरने विचारला होता. त्याचं एक सोल्युशन देतो, की सर हा सर्व डाटा आहे ना आपल्या ह्या ऑटोमेशन ओएसच्या प्लॅटफॉर्मवरती येतोय. तर याचा मला बॅकअप हवा असेल तर काय शक्य आहे का? किंवा काही जणांनी असे सुद्धा डायरेक्टली प्रश्न विचारले गेले, की सर आम्ही ज्यावेळेस हा प्लॅटफॉर्म लेफ्ट करू, त्यावेळेस मला जर बॅकअप हवा असेल किंवा आत्ता माझ्याकडे एक्झिस्टिंग सर 3,000 लोकांचा, 10,000 लोकांचा डेटा आहे. त्याला मला अपलोड करायचंय आणि त्याच्याशी मला ऑटोमेशन करायचंय. पुढले मेसेज पाठवायचे, ईमेल मार्केटिंग, WhatsApp मार्केटिंग. तर शक्य आहे का? तर हो, शक्य आहे. कारण याच्यामध्ये सर्वात जबरदस्त फीचर आहे, इम्पोर्ट एंड एक्सपोर्ट. तुम्ही जसा डाटा लाईव्हमध्ये येतो तुमच्या सिस्टमवरून तसा इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट ह्या सुद्धा दोन्ही गोष्टी तुम्ही करू शकता. इकडे पहा इम्पोर्ट एंड एक्सपोर्ट. हे फीचर आहे ना खूप कामाचं फीचर आहे. तुमच्याकडे जो डाटा आहे तो तुम्ही इकडे इम्पोर्ट करू शकता आणि त्याला पुढे ऑटोमेशन थ्रू WhatsAppचे मेसेज, ईमेल मार्केटिंग ह्या सर्व गोष्टी इकडे लावू शकता. जस्ट काय करा अजून जर तुम्ही काही याच्यातले फीचर पाहिले नसतील ना, तर व्हिडिओ पहा, इम्प्लिमेंट करा. सर्वात महत्त्वाचं 2 फीचर आहेत. WhatsAppचा एपीआय आणि वर्कफ्लो. हे 2 फीचर इतके जबरदस्त आहेत, की हे तुम्हाला तुमचं 90% काम ईझी करून देण्याचं काम करणार आहेत. याच्यावरती ज्यावेळेस तुमची कमांड येईल ना, त्यावेळेस तुमचा बिझनेस पूर्णतः ऑनलाईन गेलेला असेल. फक्त तुम्हाला मॉनिटरिंग करण्याची गरज आहे. पहा, इकडे आपल्याला ऑटोमेशनचे वर्कफ्लो चांगल्या-चांगल्या प्रकारे लावता येतात. जस्ट ट्राय करा, चेक करा. कारण हेच आपल्याला इन फ्युचरमध्ये आपला बिझनेस ग्रो करण्यासाठी हेल्प करणार आहे. ठीक आहे. माइंड ब्लोइंग, माइंड ब्लोइंग. ग्रेट, ग्रेट. सोर्स कुठून आला ते कळतं आपल्याला. ठीक आहे, आता बघा सेम डे वेडनेसडेला जो ऑटोमेशन ओएसचा वेबिनार होतो, तर मी याचे लॉग्स पाहिले, तर हे लॉग्स काय दर्शवतात, की आपण किती मेसेज पाठवले, किती लोकांपर्यंत गेले आणि ती प्रॉपरली गेले का नाही. तर हे सुद्धा कंप्लीशन रेशो आपला 100% राहतो. पहा, म्हणजे याने काय होतं, की आपल्याला ईच स्टेजमध्ये काय चाललेलं आहे, ईच मेसेजमध्ये काय चाललेलं आहे, ह्या सर्व गोष्टी आपल्याला आयडेंटिफाय करता येतात. सर्व काही आयडेंटिफाय करता येतं. आणखीन एक याच्यातलं एक जबरदस्त एक फीचर आहे, ते एक दाखवतो तुम्हाला. ते एक तुम्ही माइंड ब्लोइंग कराल. जस्ट ते फीचर काय दाखवतो. एनालिटिक्स. आपल्या बिझनेसचं एनालिसिस करता येतं आपल्याला इकडे. पहा इकडे काय करता येतं? ईमेल मार्केटिंगचं एनालिसिस करता येतं, कॉलचं एनालिसिस, Instagram आणि कोर्सचं एनालिसिस करता येतं. सपोज मी ईमेल मार्केटिंगला क्लिक केली, तर इकडे पहा जादू काय होते. म्हणजे आपण जे ईमेल पाठवतोय ते किती लोकांपर्यंत गेले, किती बाउन्स झाले, किती जणांनी ओपन केले, हा सर्व डेटा आपल्याला पाहता येतो डेट वाईज. ठीक आहे. मी इकडे ऑल टाईम म्हणेल. 76K आपण मेसेज पाठवले, 76 डिलिव्हर झाले, म्हणजे 100% डिलिव्हरी रेशो आहे. ओपन किती झाले? 6.9K ने ओपन केले. क्लिक किती? 231 ने केले. आता हा ओपन रेशो किंवा क्लिकचा रेशो वाढवण्यासाठी सुद्धा काही-काही टेक्निक वापरावं लागतात आपल्याला. ज्या आपण वापरल्या नाहीत तर ईमेलचा ओपन रेशो कमी दिसतो. मग काय-काय टेक्निक आहेत? त्यातली एक टेक्निक मी तुम्हाला सांगतो. काय करायचं आपण रँडमली ईमेल न पाठवता त्या ईमेलच्या खाली तो ईमेल कशाबद्दल आहे, काय-काय आपलं बॅक एंडचं सर्व इन्फॉर्मेशन तिकडे टाकणं गरजेचं असतं. सपोज माझे जर तुम्हाला मेल आले असतील ना, तर माझा कोणताही मेल एक ओपन करून पहा त्याच्या जो बॉटमला एक गोष्ट ठेवलेली आहे, त्याने आपला ओपन रेशो वाढतो. काय आहे मी एकदा इकडे टेम्प्लेटमध्ये जातो डायरेक्टली टेम्प्लेटमधून दाखवतो तुम्हाला. काय करायचं असतं आणि तुमच्या प्रत्येकाच्या अकाउंटमध्ये एव्हरी मंथ 3,000 ईमेल पाठवण्याची क्षमता तुमच्याकडे आहे. एव्हरी मंथ तुम्ही 3,000 ईमेल पाठवू शकता. तेवढा तुम्हाला डाटा तिकडे क्रेडिट दिलेले आहेत. एकच मिनिट ईमेल मार्केटिंग. ईमेल टेम्प्लेटमध्ये गेलो आणि त्याच्यातलं एक टेम्प्लेट ओपन करतो.
ओपन रेशो जास्तीत जास्त ईमेलचा वाढवण्यासाठी काय करायचं त्याची टेक्निक सांगतो तुम्हाला. ठीक आहे. आता हे नवीन एक फीचर आपण ऍड केलेले. ही जी टेम्पलेट आहे ती कोणत्या टेम्पलेटसाठी वापरलेली, कोणत्या वर्कफ्लोसाठी वापरलेली, तो वर्कफ्लोची डिटेल्स सुद्धा तुम्हाला डायरेक्टली इकडून मिळते. म्हणजे तुम्ही डायरेक्टली त्या वर्कफ्लो मध्ये जाऊ शकता. सपोज मी याला एडिट मध्ये गेलो तर टेम्पलेट मध्ये काय केलेले ते दाखवतो तुम्हाला. ठीक आहे. हे टेम्पलेट आहे. मी इकडे टेम्पलेट मध्ये तो काही ईमेल आहे तो जस्ट 1 डे मध्ये तुम्ही कसा बिझनेस ग्रो करू शकता त्याची सर्व माहिती दिली. आणि त्यानंतर पहा जिकडे ईमेल एंड होतो, धनाजी पवार एंड झाला इकडे ईमेल, त्यानंतर थोडीशी रिकामी जागा ठेवली आणि त्यानंतरचं हे खरं मॅजिक आहे. तुम्ही जे ग्लोबल ट्रेनर असतील किंवा जे ईमेल मार्केटिंग करतात ना त्यांचे ईमेल पहा. सर्वात खाली ना हा मॅटर टाकला असतो छोट्या वर्ड मध्ये की तुम्ही हा ईमेल का पाठवताय, ट्रस्ट बिल्ड होत असतो. आणि याने काय होतं, याने एक गोष्ट होते की एसईओचं काम हा करतो. त्यामुळे तुमचा ईमेल आहे तो स्पॅम फोल्डर मध्ये न जाता इनबॉक्स मध्ये जाण्याचे चान्सेस 100% वाढतात. कारण मी ईमेल मार्केटिंग करतोय, पण समोरच्या कस्टमरच्या इनबॉक्स मध्ये तो जातोय का नाही आपल्याला माहित नसतं. त्याच्यासाठी प्रत्येक ईमेलच्या खाली तुमच्या त्या ईमेलच्या टेम्पलेटच्या खाली हा आता हे फॉर्मॅलिटीज म्हणून आपल्याला टाकावं लागतं. तिकडे तुम्ही काय करताय, कशासाठी ईमेल पाठवताय, तुमचा सपोर्टचा ईमेल काय, सपोर्टचा मेल आयडी काय, फोन नंबर काय, हे सर्व तिकडे टाकायला लागतं. तुम्ही काय करा, माझा जो एखादा तुम्हाला मेल आला असेल त्याच्या खाली हे सर्व रेडीमेड आहे, ऍज इट इज ओपन करा, वर्ड फाईल मध्ये टाका, जिकडे जिकडे माझं नाव आहे तिकडे काढून तुमचं नाव टाका, तुमची सपोर्टची माहिती टाकून द्या. कारण हे पॉलिसी खूप महत्वाचे असतात. ईमेलच्या खाली टाकणं त्याने ओपन रेशो जास्त वाढतो. ईमेल तुमचा ईमेल समोरच्या कस्टमरच्या इनबॉक्स मध्ये जाण्याचे चान्सेस वाढतात. सो आपल्याला हे करायचं खूप छोट्या याच्यामध्ये खाली आपण लिहित असतो. ठीक आहे. तर ही एक कन्सेप्ट आपल्याला तुम्हाला तुमच्या ईमेल मार्केटिंग मध्ये करणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर आता इन फ्युचर मध्ये जे जे काही अपडेट येतात ते तर मी तुम्हाला एव्हरी फ्रायडेला सांगेलच. इव्हन तुम्हाला त्याची माहिती इकडून सुद्धा मिळणार आहे ऑन द लाईव्ह टाइम मध्ये. ठीक आहे. चला आता आणखीन काही जर तुमचे काही क्वेश्चन असतील तर आपण क्वेश्चन घेऊया आणि क्वेश्चन नसतील तर मग आपण थांबूयात. नेक्स्ट वीक मध्ये आणखीन सारे आपण फीचर लॉन्च करणार आहोत, आणखीन साऱ्या गोष्टी लॉन्च करणार आहोत. याच्यातलं एक फीचर आपलं जे अजून पेंडिंग होतं IVR सिस्टीम अँड SMS सिस्टीम ते सुद्धा आपले लवकरच लॉन्च होणार आहेत. ठीक आहे. जस्ट एक्सप्लोर करा. खूप साऱ्या टूल्स मध्ये इन्फॉर्मेशन आहेत. ट्राय करा. जास्तीत जास्त काय करायचं की जोपर्यंत तुम्ही वापरत नाही ना तोपर्यंत तुम्हाला क्वेश्चन येणार नाहीत. एकदा वापरायला सुरुवात केल्यानंतर तुमचे क्वेश्चन ऑटोमॅटिकली येणार आहेत. मग मला सुद्धा ते क्वेश्चन आन्सर करायला सोपं जाणार आहे. ठीक आहे. चलो. काय तुमचे जर क्वेश्चन असतील तर क्वेश्चन येऊ द्या. चला मी चॅटिंग मध्ये बघतो. थँक्यू फॉर शेअरिंग द टिप्स लाईक गोल्डन ग्रेट ग्रेट. थँक्यू यशवंत सर. चला. ओके. अनम्यूट करू का? चला मी अनम्यूट केलं. काय तुम्हाला जर शेअर करायचं असेल तर शेअर करा. सर मला एक विचारायचं होतं आपल्याला जीएसटी जे आहे तो कंपल्सरी आहे का आपल्याला किंवा त्याच्यामुळे काही आपल्याला जीएसटी याच्यासाठी लागतो कारण फेसबुकची रिक्वायरमेंट आहे एपीआय साठी. ओके इकडे जीएसटी रिटर्न वगैरे भरला नसेल तरी चालेल किंवा तुम्ही नील रिटर्न भरत असाल तरी चालेल. फक्त डॉक्युमेंटच्या फॉर्मॅलिटीज साठी जीएसटी नंबर मस्ट आहे ऍज पर ओके फेसबुक गाईडलाईन्स. ओके एपीआय साठी फक्त लागतो. ओके 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 ठीक आहे. तो हे करून घेतो मी. अजून एक हे विचारायचं होतं मला की आपले जे कोर्सेस हे आहे त्या कोर्सेसमध्ये आपण जसं हे करतो की तिथं ऑलरेडी म्हणजे पूर्वी काही कोर्सेसमध्ये असं आहे की ते कम्प्लीट आपण केल्यानंतर ते कम्प्लीट दिसतात आणि मग पुढचं बॅलन्स दिसतं. तर तसा प्रोग्रेसिव्ह किंवा हे आपल्याकडे काय होतं ऑलरेडी टिक केलेलं कम्प्लिटेड दिसतं. मग आपण प्रिव्हियस किंवा नेक्स्ट लेसन म्हणतो आपण त्याच्यावरती जाऊ शकतो. कोर्सेसमध्ये आपण जर पाहिलं तर त्या कोर्सेसमध्ये या गोष्टी तर मग त्याच्यामध्ये त्याला काय आपल्याला करता येईल का असं की ते प्रॉपर म्हणजे ते कोर्सेस पाहिल्यानंतर आपल्याला किती पाहिलेले आपण ते लक्षात येतं. नाही तर मग परत आपल्याला तो आपण पहिला नंबरचा बघितलाय, दुसरा नाही नंबर इथे बघितला. दिसतो ना तो. आय थिंक दिसतो ना. एक मिनिट. नाही तसे प्रोग्रेसिव्ह हे नाही दिसत तिथे. हा इकडे ना. हां, इथं पण ते ओपन केलं ना खाली इकडे ते दिसत नाही तसं.
ओके, हा 1 नंबर, एक मिनिट. तो वेलकम टू फंडल ओएस पे वेरीफाई. तो वेलकम टू फंडल ओएस, ये है हमारा हा आता फंडल इथं नाही, ऑलरेडी इकडे बघा ना वीडियो. कम्प्लीटेड हा म्हणून सबसे पहले तुम्हाला आपको क्या एक करना है, टाईप आपको करायचं, अपना त्यानंतर डोमेन को नेक्स्ट लेसन. हे टिक मार्क दिसते का? हा ही ग्रीन टिक मार्क आहे ना, ही दिसते. ओके, म्हणजे कम्प्लिटेड मला वाटलं तर ऑलरेडी कम्प्लिटेड दिसतोय तिथे. नाही नाही नाही, इथे हा ठीक आहे, तुमचा म्हणजे ते लेसन पूर्ण झाला ना, लेसन किंवा पूर्ण कम्प्लिटेड म्हणून नेक्स्ट झाल्यानंतर लेसन. इकडे ओके खाली टॅब आहे मार्क ॲज अ कम्प्लिटेड. हा मार्क ॲज कम्प्लिटेड केला तर तो कम्प्लिटेड इकडे हे करणार आहे. ओके ओके ओके. नाही ऑलरेडी तिथे टिक आणि कम्प्लिटेड दिसतं म्हणून म्हटलं, मला मी थोडा परत पझल झालो की ठीक आहे का दोन्ही क्युरीज ओके, काही प्रॉब्लेम हा, नाही. ते टिक मार्क, ग्रीन टिक मार्क दिसते आणि याने तुमचा प्रोग्रेस सुद्धा दिसते. इकडे प्रोग्रेस. हा पहा, हा 35 इन 3 कम्प्लीट झाले. हा हा. ठीक एकच आहे, सेकंड आणखी काय माझ्याकडे आहे ते. क्वेश्चन्स? एकच मिनिट सर, मी हा येस येस दिसतो, तिकडे दिसतंय, काही प्रॉब्लेम नाही. ओके, चलो. दत्ता सर, तुमचे काय क्वेरी असतील तर क्वेरी येऊ द्या. हा, हे जे सरांचा जो क्वेश्चन होता ना एपीआयचं, सर इकडे ना आपल्याला जीएसटी तर लागतोच, पण इकडे एक तुम्हाला फीचर काय मिळतं एपीआयचं, तुम्ही अनलिमिटेड मेसेज पाठवू शकता, कारण आपल्याला त्यांच्याकडून टेम्पलेट अप्रूव्ह करून घ्यायचे फेसबुक कडून. ओके आणि त्या घेतल्यानंतर एक आपल्या हातामध्ये एक पॉवर काय येते, तर आपल्याला सुरुवातीला 250चा कोटा मिळत असतो. 250 मेसेज आपण पाठवू शकतो. पण हा तो कोटा वाढत हळूहळू तुमचा वाढतो. 250चा झाल्यानंतर 5,000, 10,000 असा वाढत असतो. आता माझा 1 लाख आहे. म्हणजे आपण ओके एका येस येस दिवसामध्ये 1 लाख मेसेज पाठवू शकतो. ग्रेट. ओके हां. आणि इव्हन इकडे 2 ऑप्शन असतात. तुम्ही इंडिव्हिज्युअल नंबरने पाठवायचे का व्हर्चुअल नंबरने पाठवायचे. ज्यावेळेस आपण हा सेट करतो ना, त्यावेळेस आपण इंडिव्हिज्युअल नंबरने किंवा व्हर्चुअल नंबरने ते करू शकतो. काय करा, तुमचा ज्यावेळेस जीएसटी कंप्लीट होईल ना, त्यावेळेस मला WhatsAppला मेसेज करा. मी तुम्हाला ही हेल्प करेल की एपीआय कनेक्ट करण्यासाठी. काही प्रॉब्लेम नाही. ओके ओके ठीक आहे. ठीक आहे सर, थँक्यू. ओके. काय ओके. चल. चल. दत्ता सर, काय शेअर करायचं असेल तर जस्ट शेअर करा. आणि जर काही नसेल तर मग आपण थांबूयात. सर नाही काही सध्या. ओके, ओके. ग्रेट, ग्रेट. नो मी प्रॉब्लेम. उद्या वगैरे कनेक्ट करतो सर. चालेल, चालेल. नो प्रॉब्लेम. काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. चालेल सर. ओके, थँक्यू चलो. सर. चलो, ग्रेट. ओके. नाईस. ग्रेट, ग्रेट. थँक यू सर. ओके. चला, वीकली मास्टरमाइंड मध्ये आपण वीकली अचीवमेंट किंवा जे काही चॅलेंजेस ते शेअर करत असतो आणि ही एक एनर्जी घ्यायचा मोका असतो. सो अजून सुद्धा तुम्ही काही रेकॉर्डेड पाहत असाल तर जस्ट वीकली मास्टरमाइंड मध्ये लाईव्ह येण्याचा प्रयत्न करा. तुमचे क्वेश्चन जास्तीत जास्त घेऊन येण्याचा प्रयत्न करा. क्लॅरिटी घ्या, कारण क्लॅरिटी घेऊनच आपल्याला पुढे जायचंय, स्टेप बाय स्टेप पुढे जायचंय. सो भेटूया नेक्स्ट वीकली मास्टरमाइंड मध्ये. हॅव अ ग्रेट डे. गुड नाईट. बाय बाय. बाय बाय. बाय बाय.